सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे येथील जनता हायस्कूल शाळेत महाराष्ट्र शासन निर्णय 2 मे 2012 पासून भरती बंद आदेशाचा अवमान करून सन 2013 नंतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरती करत बिंदू नामावलीचे उल्लंघन करून जनता हायस्कूल येथील मुख्याध्यापक तसेच शिक्षण अधिकारी धुळे उपसंचालक नाशिक तसेच संस्था संचालक अरुण दत्तात्रय महाले व राजेंद्र दत्तात्रय महाले यांनी पडद्याआड करोडो रुपयांची देवाणघेवाण करून बोगस मान्यता प्रस्ताव शिक्षण अधिकारी माध्यमिक विभाग धुळे यांच्याशी संगनमत करून मंजूर केले। अनधिकृतपणे शिक्षक शिक्षकेतर भरती केली असून महाराष्ट्र शासनाचे करोडो रुपयांचे नुकसान केले। बोगस शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी 12 मे 2021 रोजी मान्यता मिळवून सदर शिक्षकांनी 5 वर्षांचा थकीत पगार व प्रत्येक वर्षाचा पगार असे कित्येक कोटी रुपयांचे महाराष्ट्र शासनाची लूट केली आहे। सदर शिक्षकांकडून पूर्ण पगार वसूल करून सदर बोगस शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बडतर्फ करा तसेच मुख्याध्यापक तसेच संबंधित शिक्षण अधिकारी यांच्यावर कार्यवाही करावी अन्यथा येत्या 15 ऑगस्ट रोजी शाळेच्या आवारात आत्मदहन करणार असा इशारा विजय कोळपकर यांनी दिलाय। मी विजय उमराज कोळपकर चिमठाणे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ विश्वस्त असून जनता हायस्कूल या ठिकाणी अरुण दत्तात्रय महाले व त्यांचे दलाल तसेच मुख्याध्यापक ईडी गिराशे यांच्या संगनमताने 7 ते 8 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची बोगस भरती झाली असून त्यांना बोगस शाळाचा ID सुद्धा देण्यात आली असून महाराष्ट्र शासनाचा 2 मे 2012चा बंदीचा आदेश असून सुद्धा यांनी मनमानी कारभार करून त्या ठिकाणी बोगस शिक्षक आणि शिक्षकेतर भरती केलेली असून 3 ते 4 कोटी रुपयाची पडद्याआड देवाणघेवाण केली असून आपण शासनाने याकडे लक्ष द्यावे। या संदर्भात मी शासनाकडे शिक्षण अधिकारी शिक्षण संचालक आयुक्त शिक्षण मंत्री व मुख्यमंत्र्यांपर्यंत 25 ते 30 अर्ज केले असून मला अद्यापर्यंत याच्यावर कोणताही न्याय मिळाला नसून मी 15 ऑगस्ट सकाळी ध्वजारोहण झाल्यानंतर आत्मदहन करणार असून मी माझ्या भूमिकेवर ठाम असून मला आता कोणताही शासनाने मला कोणतेही उत्तर दिले नसल्याने मला आता कोणताही पर्याय राहिला नसून मी स्वतः माझा जीव संपवणार आहे। तरी शासनाने मला न्याय द्यावा आणि माझे जे म्हणणं आहे ते पूर्णपणे मीडियामार्फत आपणामार्फत पूर्णपणे शासनापर्यंत पोचवावे व मला न्याय द्यावा, नाहीतर मी माझ्या भूमिकेवर ठाम असून सदर अरुण दत्तात्रय महाले शिक्षण अधिकारी व या ठिकाणी जे काही अडकलेले आहेत यांना सर्वांना कडक शासन करण्यात यावं एवढीच माझी विनंती असून आणि मला न्याय द्यावा। माझं वय आता 69 असून मला यापुढे काही पर्याय राहिला नसून माझं हे शेवटलं आंदोलन आहे। तरी शासनाने मला न्याय द्यावा, नाही तर मी माझा जीव संपवणार आहे। जागर जनस्थान करिता प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे।